नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची रक्कम कधी खात्यात जमा होणार याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरीप हंगामातील पीक नुकसानीच्या भरपाईसाठी पात्र लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात काही निवडक जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा समावेश पहिल्या टप्प्यात आहे का हे तपासणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पीक विम्याची रक्कम ही नुकसान, पात्रता, पीक प्रकार आणि शासनाच्या तसेच विमा कंपन्यांच्या नोंदीनुसार निश्चित केली जाते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात समान रक्कम जमा होईल अशी नाही. त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार भरपाई मिळण्याची प्रक्रिया केली जात आहे. यामध्ये अतिवृष्टी, गारपीट, पूर, अनियमित पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा समावेश होऊ शकतो. भात, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी आणि इतर पिकांसाठी नुकसानीच्या निकषानुसार भरपाई निश्चित केली जाऊ शकते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे कसं तपासायचं. तर सर्वप्रथम तुमचे बँक खाते तपासा. मोबाईलवर बँकेचा मेसेज आला आहे का, पासबुक अपडेट आहे का किंवा संबंधित बँकेच्या माध्यमातून व्यवहाराची माहिती उपलब्ध आहे का हे पहा. काही वेळा नवीन निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रक्कम खात्यात प्रतिबिंबित होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्याचबरोबर तुमचे आधार बँक खाते लिंक आहे का, डीबीटी सक्रिय आहे का आणि पीक विमा अर्जामध्ये दिलेली माहिती बरोबर आहे का हे देखील तपासणे महत्त्वाचे आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेजारच्या शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम मिळाली म्हणून तुम्हाला त्याच वेळी पैसे मिळतील असे नाही. प्रत्येक लाभार्थ्यांची कागदपत्रे, नुकसान नोंद, पीक माहिती आणि पात्रता तपासली जाते. त्यामुळे तुमच्या खात्यात अद्यापही रक्कम जमा झालेली नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. पहिल्या टप्प्यानंतर पुढील टप्प्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. तर अशा प्रकारे ही अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.